जय महाकाल. ओम नमो आदेश. नाथभक्तांनो, शिवभक्तांनो, बंधू भगिनींनो, आपल्या ताईने हा व्हिडिओ आणलेला आहे जग कल्याणासाठी. जगाचं कल्याण मी हे संकल्प सोडलेला आहे माझ्या गुरु मच्छिंद्रनाथांच्या दरबारामध्ये. मी जग कल्याण करीन म्हणून. तर ही जगाच्या कल्याणासाठी हा उपाय आणलेला आहे. कारण जी सत्याला त्रास होत असतो आणि जी खोटं लबाड असतं त्याला ते आनंदी असतं. कारण जे सत्य आहे ना, सत्य सांगतं, सत्याचं कोणाला पटत नाही. तुम्ही एक सांगा, मला अनुभव आहे स्वतः, किती वाईट घटना घडू त्याला हरायचं नाही. तुमच्या संग किती वाईट घटना घडू, किती काही घडू, आपण कधी हरायचं नाही. आपल्या पाठीशी आपण ज्या देवावर श्रद्धा ठेवली ते देव आपल्या पाठीशी उभा राहणार म्हणजे राहणार. तर तुम्हाला जर ह्या कलियुगामध्ये कुठल्या बी देवावर श्रद्धा ठेवल्याशिवाय पर्याय नाही. श्रद्धा नाही ठेवली, नुसतं आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं आणि नाही करायचं, त्याच्यावर काही होणार नाही. याला देवाला जर विनायचं असलं तरी बी आपल्याला देवाला घाम फुटला पाहिजे. आपण स्वतः देवापाशी विनंती केली पाहिजे, हे भगवंता, मी तुझा दास आहे, मी तुझा बालक आहे, मी तुला शरण आलो, तुम्ही मला काहीतरी मार्ग द्या, मला उपाय दाखवा काहीतरी. तर आपण स्वतः ह्या कलियुगामध्ये ही देवाशिवाय काहीच खरं नाही. आपल्याला फक्त हे महादेव आणि ही महाकाली आणि हे देवाशिवाय आणि हे गुरु मच्छिंद्रनाथ हे साक्षात ह्या धर्तीवर येतं. आणि हनुमंतराया तर ना, हनुमंताचं जे काही सेवा करीन, स्त्री असो पुरुष असो, तर ते हनुमंतराया तात्काळ धावत येतो. आणि हे नाथभक्त येतं. नाथभक्त आता जवळजवळ आता इतके संख्या वाढलेली नाथभक्तांची. आमच्या गुरु मच्छिंद्रनाथाचा दरबार आहे सावरगावला, तर तिथं इतके लोकांची आता संख्या वाढलेली आहे का तिथं गेल्याशिवाय किती बी अंगामध्ये करणी असो, भानामती असो, भूत असो, चंडाळ असो, कसलं असो, तिथं आरतीला म्हणजे बोलणार. पण ती बोलणार पण बाबा काय करतात, त्याला शिक्षा देतात. त्याच्यामुळं ह्या बाबांचे पाय. तर मी काय म्हणते, तुम्हाला ज्याला लय त्रास आहे तर त्यांनी मंत्र हा जपलाच पाहिजे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य. बाबा लगेच धावून येतो. ह्या बाबापाशी ही गोर असू, गरीब असू, आंधळा असू, दीन असू, दुबळा असू, हे देवाला सगळे सारखे येतं. त्याच्यामुळं तुम्हाला एक विनंती करते, ही तुमची ताई, तुम्ही काही जरी झालं तर ह्या भगवान शंकराला आणि दत्तगुरूला, ह्या गुरु मच्छिंद्रनाथाला, तुम्ही काही घरात तुम्हाला संकट येत असलं तर तुम्ही गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्र वाचलं तर तुम्ही असं तुम्हाला वाटलं, आपण काय करतो रोज आपला नवनाथ ग्रंथाचा 5वा अध्याय वाचा, रोजचा वाचा. नवनाथ ग्रंथाचा 5वा अध्याय वाचला ना, आपलं भूता असू, काही प्रेत असू, जिन असू, खावीस असू, करणी असू, भानामती असू, काळी दे असू, काळी शक्ती असू, ती काहीच राहणार नाही. फक्त तुम्हाला सांगते, तुम्हाला ह्या नाथपंथाचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठंही जायची गरज नाही. स्वतः म्हणजे स्वतः तुम्हाला नाथ येऊन स्वतः दृष्टांत देईन, भक्तांनो तुम्ही असं करा तसं करा. ह्या नाथांचे पाय धरल्याशिवाय ह्या कलियुगामध्ये ही नाही. आता ते नाथपंथाची गादी ही न्यायची गादी आहे. ही नाथपंथाची सेवा म्हणजे ही लय कठीण सेवा आहे. मला स्वतः अनुभव आलेला आहे. मी दीक्षा घेतली, ही नाथपंथाचा मला अनुभव म्हणजे मला पहिल्यापासूनच आहे. तर ते नाथपंथाची दीक्षा घेतली ना, हे नाथपंथाला कसं करायचं, माझ्यावर माझा गुण येतो ना, ही लोकाला खपत नाही. माझा गुण येतो, मग ते काय म्हणणार, यांच्याकडे काहीतरी आहे. पण माझी खरी श्रद्धा माझ्या गुरु मच्छिंद्रनाथावर आहे आणि महादेवावर आहे, दत्तावर आहे. माझी खरी श्रद्धा. मला कोणी किती काही संकट येऊन द्या, मी फक्त सांगते, बाबा तूच माझ्या पाठीशी आहे. मी जिवंत हाईपर्यंत मी जनकल्याण करणार आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगते, ओम श्री गुरुदेव दत्त किंवा ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमः हा मंत्र जपा. ओम नमः शिवाय मंत्र जपा ह्या तिघांना. आणि कालिकाचा मंत्र ओम क्रीं कालिकाय नमः. ओम क्रीं. काहीच होणार नाही, कोणी काहीच करू शकत नाही आपल्याला. फक्त तुम्ही काय करा, कटाळा करू नका.
ही ताई सांगते ही खरं आहे, ही मला अनुभव आहे स्वतः. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी सांगते. हो खरा माझा अनुभव आहे. माझं सगळं कुठल्या देवावर विश्वास नाही, माझं फक्त ही आदिमाया शक्ती आणि हे गुरु मच्छिंद्रनाथ देवादिदेव महादेव गुरुदेव दत्त. हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर मला आनंद वाटतो पुढे व्हिडिओ बनवायला. आणि मी हे कमेंट बॉक्स बंद केला आहे. कशामुळे केला? लोकांना खपत नाही. त्याच्यामुळं कसं असतं, ह्या कलियुगामध्ये सत्य सांगायला गेलं ना त्याच्यामुळं त्यांना अवघड लागतं. आजकाल खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं आहे. त्याच्यामुळं माझा व्हॉट्सअप नंबर आहे 84 21 15 90 90. तर त्याच्यावर मला मेसेज करा, मी तुम्हाला ते मेसेजचं उत्तर देईन. आणि तुम्हाला अडचण आली, ही ताई तुमच्यासाठी धावून येईन. मी एक वाघीण आहे महाकालीची. मला काही भीती नाही कुणाची. माझ्यावर किती संकट येऊन द्या तर मी भेट नाही. माझे गुरु मच्छिंद्रनाथ साक्षात माझ्या संग आहे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ आहे.